नांदेडमध्ये मनोज जरांगे यांचं जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत केलं जाणार आहे। 12 जेसीबीमधून मनोज जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे। राज कॉर्नरपासून शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत रॅली देखील निघणार आहे। नांदेड शहरातील शाळांना आज सुट्टी जारी करण्यात आली आहे। तर जेसीबी सज्ज आहेत। मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव नांदेडमध्ये एकवटला। परभणीवरून मनोज जरांगे पाटील यांचा आज दुपारी 12 वाजता नांदेड येथे आगमन होणार आहे आणि नांदेड येथे त्यांच्या आगमनासाठी जे आहे ते नांदेडकर सज्ज झाले चित्र पाहायला मिळतं। आता मी नांदेड शहरातील राज कॉर्नर परिसरात आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर नांदेडकरांनी मोठी बॅनर लावले जे आहे आणि क्रेनच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटलांना हार घालण्यात तयार आहे। हे संपूर्ण चित्र बघतोय मोठा उत्साह मराठा समाज बांधवात या ठिकाणी पाहायला मिळतो। या ठिकाणी जर आपण बघितलं तर एका रांगेत 12 जेसीबी लावण्यात आले आहे। या जेसीबीच्या माध्यमातून मनोज जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे आणि राज कॉर्नर पासून जी आहे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत जाणार आहे आणि सायंकाळी 5 वाजता या रॅलीचा समारोप त्या ठिकाणी होणार आहे। आपण जर बघितलं तर राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हे संपूर्ण अंतर जे आहे 4 किलोमीटर अंतर आहे आणि यासाठी जवळपास 5 तासाचा वेळ लागणार आहे। एकंदरीत जे आहे ते मनोज जरांगे पाटलाचं थोड्याच वेळात आगमन या ठिकाणी आहे आणि मोठ्या संख्येने नांदेडकर या ठिकाणी जमा झाले। आपण जर या ठिकाणी बघितलं तर एका रांगेत 12 जेसीबी लावण्यात आले आहेत आणि या जेसीबीच्या माध्यमातून राज कॉर्नर परिसरात मनोज जरांगे पाटलांचं भव्य दिवस स्वागत करण्यात आले आहे। एकंदरीत जे आहे ते आता नांदेडकरांची उत्सुकता सिगेला पोहोचली आहे आणि मनोज जरांगे पाटील नांदेडमध्ये दाखल